बायको गेली माहेरी, काम करे नवरा घरी. अशी कधी गत झाली माझ्याबरोबर. कारण माझी बायको निकिता गेलीची आईवर ती गावी आणि मी आहे घरी. आता मला प्रश्न पडला असेल की माझ्या जेवणाचं काय? सो व्हेरी नॉट. मी एक सेल्फ सफिशियंट नवरा आहे. मला जेवण करता येतं आणि प्लस माझी बायको निकिता, तिचं फूड पेज आहे निकिता सेव्हरी स्टोरीज. मला माहिती नसेल तर सांगतो. त्यात ती एकदम उत्कृष्ट जेवणाची रेसिपी सांगते जे एकदम इझी असतात. तर त्यातली मी आज एक रेसिपी करणार आहे जी आहे पनीर टिक्का मसाला. 20 मिनिटामध्ये ती रेसिपी बनते, एकदम इझी आहे. तर चला सुरू करूया आणि आता मी दाखवतो तुम्हाला मी रेसिपी कशी बनवणार आहे ती. पनीर तुम्ही कुठलंही आणा, काय फरक पडत नाही कुठला ब्रँड आहे, फक्त फ्रेश आणा. डेअरीमध्येही चालेल. पनीर मी उभे कापले कारण ते मला उभे कापून मॅरिनेट करायला फ्राय करायला इझी पडतील. तुम्ही त्याला क्यूब्समध्ये कापू शकता. मॅरिनेट करण्यासाठी पनीरमध्ये तुम्ही दही, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड हे टाकून त्याला प्रॉपर मिक्स करून घ्या आणि बाजूला 15-20 मिनिटांनी ठेवून द्या. दुसऱ्या साईडला कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, काजू, कोथिंबीर आणि पुदिना हे बाजूला ठेवून द्या. कांदे आणि टोमॅटो बारीक कापून घ्या. तर दुसरीकडे पॅनमध्ये तेल, बटर आणि जे गरम मसाले तुमच्याकडे आहेत किंवा गरम मसाला पावडर ते टाका. मग त्यात लाल मिरची, कांदे हे प्रॉपर भाजून घ्या. कांदा भाजल्यानंतर त्यात टोमॅटो टाका. तोही भाजल्यानंतर मिक्सरमध्ये त्याला आपण मिक्स करायचं. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, काजू हे टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये आपण तेल आणि बटर टाकून आपलं मॅरिनेट झालेलं पनीर भाजून घ्यायचं. पनीर खुरपूस भाजल्यानंतर त्याला बाजूला काढून घ्यायचं. परत त्याच पॅनमध्ये, पॅन बदलायचा नाही, त्याच पॅनमध्ये तेल टाकून जे आपण मिश्रण केलेलं मिक्सरमध्ये ते टाका. मीठ चवीप्रमाणे, पनीरचे क्यूब्स टाका जे फ्राय केले होते त्याला मिक्स करा. ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी टाका. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर क्रीम असेल तर क्रीम टाका, बटर टाका, मिक्स करा आणि ह्याला सर्व्ह करा. बाय गॉड, एवढा बेस्ट झालं होतं ना, जबरदस्त. नवऱ्यानं ट्राय करून बायकोला खायला खुश होईल ती. भेटूया परत.